बातमी आहे पंढरपुरातून। सावळाराम अशी ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अंगावर गुलालाची उधळण करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। परंपरेप्रमाणे राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठलाला आज पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला। पागोटे बांधण्यात आले। यानंतर विधिवत पूजा करून विठ्ठलाच्या अंगावर गुलाल उधळून राम जन्म साजरा करण्यात आला। विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात सुद्धा हजारो भाविकांनी राम जन्मोत्सवासाठी हजेरी लावली होती। पंढरपूरच्या विठ्ठलाला सावळाराम म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे प्रतिवर्षी राम जन्मोत्सवासाठी पंढरपुरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होते। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिराच्या विश्वस्त शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते पूजा होऊन राम जन्मोत्सव साजरा झाला। दरम्यान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक भव्य आणि अद्वितीय सोहळा मुंबईत सुरू आहे। आकाशात महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि परंपरेची तेजस्वी छाप उमटणार आहे। या ड्रोन शो मध्ये तब्बल 2000 ड्रोनच्या साह्याने महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण क्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा तसंच राज्याची सांस्कृतिक परंपरा आकाशात साकारली जाणार आहे। हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात। हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा। लावणीचा ठेका, कोकणाची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख। संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला बघा काय आणि यशस्वी बनवते। महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान। आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास। आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते। महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान। आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास। आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास। धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र। रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण। पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र। रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव। आज देशभरातील प्रत्येक रामनामाचा अखंड गजर। आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश। जय श्रीराम।
सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. हे किल्ले आजही ताठ मानेने अभिमानाने उभे आहेत. राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची. या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाहीत, ते आहेत हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.